अमरावती ट्रक चालकाचा संप सुरू आहे। केंद्र सरकारच्या नवीन वाहन कायदा विरोधात हे आंदोलन करण्यात आले। परिणामी पेट्रोल पंपावर वाहन चालकाच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं। खरं तर पेट्रोल पंप बंद राहणार आहेत या अफवेनंतर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गर्दी केली होती। त्याची दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी माझा सहकारी सूरज दहाड आपल्यासोबत जोडलेला आहे। सूरज, अमरावतीमध्येही मोठ्या प्रमाणात ट्रक चालकाचा संप सुरू आहे आणि केंद्र सरकारच्या नवीन वाहन कायद्याविरोधात हे आंदोलन आहे। मात्र पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात वाहन चालकाच्या रांगा लागल्याचा प्रकार पाहायला मिळत आहे। सध्याची अमरावतीमधली परिस्थिती काय? कारण निश्चित आपण जर पाहिलं तर काल रात्रीपासून अमरावती शहरासह जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर मोठी गर्दी आहे। मी सध्या उभा आहे अमरावती शहरातील इरविन चौकातील एका पेट्रोल पंपावर। त्या ठिकाणी जर पाहिलं तर पहाटेपासून वाहन चालकांनी पेट्रोल भरण्यासाठी अक्षरशः या ठिकाणी मोठ्या रांगा या ठिकाणी लावलेल्या आहेत। हे संपूर्ण दृश्य आहे अमरावती शहरातील एका पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहनाच्या रांग लागल्या। आता जर पाहिलं तर अमरावती शहरामध्ये अनेक अशा पेट्रोल पंपची ही स्थिती आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर रुग्णवाहिका असो की स्कूल व्हॅन असो यांना जोरदार असा या ठिकाणी फटका बसलेला आहे। आपण काही वाहनधारकांचे बोलण्याचा प्रयत्न करूया। हे बघा संपूर्ण दृश्य आहे अमरावतीमध्ये। आपण काही वाहनधारक दादा काय सांगा, किती वेळापासून आलाय तुम्ही पेट्रोल भरण्यासाठी? अर्धा घंटा झाला। काय किती कसा त्रास होतो तुम्हाला? काय करायचं लागेल तेवढं। आणखी आपल्यासोबत आणखी काही लोक आहेत। काका काय सांगणार, किती वाजतापासून आले तुम्ही पेट्रोल भरायला? इथे 1 तास झालं पेट्रोलच्या लाईनमध्ये उभा आहे। रात्री पण फुल पेट्रोल होतं, इथे पूर्ण गर्दी झाली होती आणि लोकांना खूप त्रास होऊन राहिलेला आहे। काय मागणी असणार तुमची सरकारकडे? सरकारकडे काय, सरकार जे करून राहिलं आहे त्याच्यात सगळे लोक सहभागी आहे असं समजावं लागेल आपल्याला। कारण सर्वसामान्य माणसाला खूप त्रास होतो। निश्चितच सर्वसामान्य माणसाला खूप त्रास होतो। सर्वसामान्य नागरिकांची प्रतिक्रिया आपण चालू। कारण जर पाहिलं तर अमरावती शहरामध्ये अनेक असे जे पेट्रोल पंप आहेत ते काही पेट्रोल पंप बंद आहेत। ग्रामीण भागाची परिस्थिती जर बघितली तर ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वाहन चालकांना त्रास होत आहे। सकाळच्या वेळेस जर पाहिलं तर स्कूल व्हॅन चालकांना आणि रुग्णवाहिका चालकांना मोठा या ठिकाणी फटका बसलेला आहे। आणि सकाळी जे काम करणारे जे लोक आहेत त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणावर फटका बसलेला आहे। कारण का गाडीत पेट्रोल नसल्यामुळे अनेक लोकांना जे आहे घरी राहण्याची वेळ आली आहे। त्यामुळे तातडीने जे आहे जो वाहनधारकाचा जो संप चालू आहे त्याचा तोडगा करण्याची जी मागणी आहे जी नागरिकांच्या वतीने सुरू आहे। कारण सूरज, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।